सुप्रभात. हा, सुप्रभात. मागच्या लेक्चरमध्ये आपण काय घेतलं? लसावी मसावी घेतलेला आहे, बरोबर आहे. अजून त्यातली काही गणित अशी आहेत जी आपण दिलेली नाहीत, बरोबर आहे. तर त्या प्रकारची थोडीफारच एक्झाम्पल घेतली असतील. मोठं काय आहे त्याच्या पाठीमागं? टेस्ट मध्ये द्यायची. पुढल्या आठवड्यात टेस्ट होणार आहेत तगड्या. हा, त्याच्यामुळं मी आता टेस्टचा पॅटर्न ठेवताना पण कसा ठेवलाय, थोडस बेसिकच्या छोट्या छोट्या होत्या. आता थोडं काय करायचं जायचं, इम्प्रूव्ह करत जायचं, थोडं टेस्ट पेपर अवघड करत जायचं, बरोबर आहे. त्याच्यामुळे जे प्रश्न राहिले असतील, पाठीमागचे असतील, राहिले असतील, ते सगळे आता यातनं टेस्ट पेपर मध्ये कव्हर होतील. आणि आज जो टॉपिक घ्यायचा आहे पण तो खूप महत्वाचा आहे. खूप म्हणजे खूप. तो दिसताना चॅप्टर एवढा छोटा दिसतोय, पण त्याचा मी एवढा वापर करतोय माझ्या लेक्चरमध्ये की ते नंतर तुम्हाला आपण काय म्हणलो, सूत्र कमी वापरायचे, बरोबर आहे. पहिला आपला मोठो काय आहे की सूत्र समजून घेऊन कमीच करायचे, आपण जास्त वाढवायची नाही. तर त्याच्यासाठी सर्वात मला गरजेचं लागतंय ते म्हणजे आज जे शिकणार ते. मी पहिल्या लेक्चरला पण तुम्हाला सांगितलं की सगळ्यात महत्वाचे टॉपिक जर का आपण म्हणायचे झाले तर त्याच्यानंतर आपण काय म्हणलो, पहिले बेसिकचे जे आहेत, त्याच्यानंतर काही असे आहेत जे समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण याच्यावरती डिपेंड आहेत, बरोबर आहेत. मग ते कोणते टॉपिक आहेत काय ते सगळं बघायचं, बरोबर आहे. आणि काही जण असे आहेत ज्यांचे ह्यांच्या कोणासगळं चालत नाही, संभाव्यता जे सेपरेटच चालत आहेत, बरोबर आहे. त्यांचं आपल्याला पण बघायचं आहे, बरोबर आहे. मग या सगळ्या गोष्टींच्या मध्ये सर्वात महत्वाचा कोण म्हणलो? समप्रमाण व्यस्त प्रमाण. बघ, माझं वहीतलं अक्षर चांगलं आहे पण बोर्डवरती अक्षर चांगलं येत नाही. आधी समजून घ्या समप्रमाण म्हणजे काय आणि व्यस्त प्रमाण म्हणजे काय. एकदा सोप्या भाषेत समजून घ्या, त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात काय बघायचं एवढं पुस्तक बघायचं. पहिलं एक लेक्चर यामध्ये जाईल, समप्रमाण व्यस्त प्रमाण 1 ते 2 लेक्चर जातील. पण हे हिथं समजून घ्यायचं, ओळखायचं काय म्हणजे एखादं गणित समप्रमाणचं आहे का व्यस्त प्रमाणचं आहे, तर ते ओळखायचं कसं किंवा काय करायचं कसं हे सगळं बघायचं, बरोबर आहे. मी 2 कंडिशन देतो. एका बाजूला 5 मुलं आहेत, दुसऱ्या बाजूला 5 मुली आहेत. कंडिशन 1, कंडिशन 2, बरोबर आहे. आता मुलं कष्टाळू आहेत. मुलं काय आहेत? कष्टाळू, बिचारी कामं करतात. आणि हे काम करताना आपण काय म्हणलो की एका फॅक्टरीमध्ये किंवा एखाद्या उद्योगामध्ये ही 5 मुलं काय आहेत? कामाला आहेत. आणि उद्योग कोणता आहे? कोणता उद्योग घ्या? चॉकलेट तयार करण्याचा उद्योग, माझाच उद्योग आहे. मी कामाला ठेवलेत मुलांना, बरोबर. 5 मुलं आहेत. आता बघा, आपण काय म्हणतोय की एक मुलगा जो आहे दिवसाला 1 कॅडबरी तयार करतोय. चॉकलेट म्हणजे कॅडबरी तयार करतोय. काय म्हणलो मी? एक मुलगा किती तयार करतो? 1 कॅडबरी तयार करतोय किंवा 1 चॉकलेट तयार करतोय. झालं. किती मुलं आहेत माझ्याकडं? हे 1 दिवसाला, हे 1 दिवसाला, 1 दिवसात. मग 5 मुलं आहेत, 5 मुलं किती करणार? किती कॅडबरी तयार करतील? 5 तयार करणार, बरोबर आहे. मला माझा बिझनेस एक्सपांड करायचा आहे, माझं प्रोडक्शन वाढवायचं आहे. हे काय आहे? प्रोडक्शन झालं, उत्पादन, बरोबर आहे. हे कितीचं आहे? 5 चॉकलेटचं आहे. दिवसाला मी किती चॉकलेट तयार करालोय? 5. आता मी काय म्हणतोय की मला काय करायचं आहे, मी काय केलं, दिवस वाढवले. ही 5च मुलं आहेत, बरोबर आहे. मी काय केलं, आता ही किती दिवस काम करतायत? समजा 10 दिवस काम करतायत. हे 1 दिवसाचं, 10 दिवसाचं किती होतील? 5 मुलांचं किती होणार? 50 चॉकलेट तयार झालीत, बरोबर आहे. आणि मी काय केलं, ही 5 सोडून द्या म्हणलो. काय? या 5चा विचार करायचा थांबवा. आपण काय म्हणलो? मी म्हणलो काय, मला 50 चॉकलेट तयार करायचे आहेत किंवा आणि वाढवायचे आहेत प्रोडक्शन. मी काय करतो, मुलांची संख्या वाढवतो. कशाची संख्या वाढवतो? मुलांची संख्या. आता माझ्याकडे 5 मुलं आहेत, मी केली 20 मुलं. किती केलीत? 20. आता 20 मुलं केल्यानंतर 5 दिवसाचे किती चॉकलेट होतील? बघा, दिवसाला किती होणार?
आधी किती होती होती 5, आता किती होणार आहेत 20. असं किती दिवस म्हणलो मी? 5 दिवस. किती होणार? 100. 10 दिवसाचं किती होणार? बघा 20च लोक 10 दिवसाचं किती होणार? 200. म्हणजे बघा हे दोघं आपल्याला बघायचे. 10 दिवसाची 5 मुलं किती काम करतायत आणि 10 दिवसाची 20 मुलं किती काम करतायत. बरोबर? हे मधलं मी आता पुसून देतो. आपण ते समजायसाठी लिहिलं. बरोबर आहे? म्हणजे काय, जर का 5 मुलं दिवसाला 5 चॉकलेट तयार करतात तर 5 मुलं 10 दिवसात किती चॉकलेट तयार करतील? 50 चॉकलेट तयार करणार. तशीच 20 मुलं 10 दिवसात किती चॉकलेट तयार करणार? 200. बरोबर आहे? आता पलीकडल्या बाजूला आपण काय घेतलेलं? 5 मुली आहेत फक्त. मुली खायचं काम करणारे चॉकलेट. बघा समजून घ्यायसाठी आपण गेलो ते खात्यातच असं नाही. खात्यात. बघा आता एक मुलगी एका दिवसाला किती चॉकलेट खायला लागले? 2 चॉकलेट खाल्ले. एक मुलगी एका दिवसात 2 चॉकलेट खाते. तर 5 मुली एका दिवसात किती चॉकलेट खाणार? बरोबर आहे? आता बघा 5 मुली एका दिवसात किती खाल्लेत? 10. माझ्याकडे चॉकलेट आहेत 500. इकडे पोरांनी चॉकलेट तयार केलेत किती? 500 चॉकलेट तयार केलेत. मी 30 काय केलेत? खायला ठेवलेत. किती चॉकलेट टोटल? 500. आता बघा ज्यावेळी या 5 मुलींना मी हे 500 चॉकलेट संपवायला लावणार, दिवसाला किती संपवत आहेत 5 मुली? किती संपवतो मोठ्यानं? किती दिवसाला? 5 मुली 500 चॉकलेट संपवायला किती दिवस लागतील? 100. दिवसाला 10 खाणार हे ना बघा 50 येईल. म्हणजे त्या मुली किती दिवसात संपवत आहेत? 50 दिवसात संपवायला लागल्यात. मी काय केलं? मुलींची संख्या दुप्पट केली. म्हणजे मुली झाल्या किती? 10 मुली झाल्या. आता 10 मुली एका दिवसात किती चॉकलेट खाणार? एक मुली एका दिवसात 2 म्हणजे किती होणार? मग दिवसाला जर का 20 खायला लागलेत तर 500 चॉकलेट संपवायला किती दिवस लागतील? 25 दिवस लागले. बरोबर आहे? परत मी मुलींची संख्या किती केली? 50. किती मुली केल्या? 50. 50 मुली एका दिवसाला किती खाणार? किती दिवसात संपवतील? झालं? आता समजून घ्यायचं व्यस्त प्रमाण आणि समप्रमाण हे नेमकं काय आहे. बघा एका बाजूला बघा आपण इकडे काय सांगितलं? माझ्या एका हातात मुलं आहेत म्हणजे मुलांची संख्या आहे. एका बाजूला काय आहे? चॉकलेट आहे. बघा आता तिकडे बघा मी जशी जशी मुलांची संख्या वाढवतोय चॉकलेटची संख्या काय होईल? वाढायला का कमी व्हायला? वाढते. बरोबर आहे का बघा? म्हणजे ज्या ठिकाणी हे एक्स आणि वायच्या बाबतीत सांगायचं झालं म्हणजे बघा आपण आता स्टँडर्ड भाषेत सांगणार एक्स आणि वायच्या मध्ये. एक्स आणि वाय मध्ये एक्स म्हणजे मुलांची संख्या, वाय म्हणजे चॉकलेटची संख्या. बरोबर आहे? अशा गणितामध्ये किंवा अशा संकल्पनेमध्ये ज्या संकल्पनेमध्ये एक्स ची किंमत वाढली, कशाची? एक्स ची किंमत वाढली तर कशाची किंमत वाढणार? वाय ची किंमत वाढणार. एक्स ची किंमत वाढली की वाय ची किंमत वाढणार. म्हणजे दोन्हीच्या दोन्ही किमती काय वाढलेत? एका ठराविक प्रमाणामध्ये वाढतायत. बरोबर आहे? तर याला म्हणायचं समप्रमाण. गणित समजून घ्या. तुम्हाला हे प्रत्येक वेळी लागणार आहे. मी प्रश्न पडला आणि विचारला समप्रमाण आहे का व्यस्त प्रमाण आहे तर तुम्हाला क्लिक झालं पाहिजे समप्रमाण आहे काय व्यस्त प्रमाण आहे. मी काय म्हणतो परत बघा एका मूल्याची किंमत वाढली तर दुसरं मूल्य पण वाढते. म्हणजे एका चलाची किंमत वाढली तर दुसरं चल पण वाढते. याचाच अर्थ काय आहे? ते समप्रमाण आहे. म्हणजे इकडले हे कोणतं आहे? समप्रमाण. ओके. आता इकडे बघा मुलींची संख्या पहिला किती होती? पहिला किती होती? 5. 5 मुलींना किती दिवस लागत होते? किती दिवस लागत होते? दिवस 50. ते दिले नाही ते एवढं वाचायचं म्हणा तुम्हाला. कुठे लक्ष आहे? 100% लक्ष इथं ठेवलं तरच त्या गोष्टी क्लिक होणार आणि मी जे सांगावले ते लक्षात येणार. नाही तर हितनाने परत जाऊन तुम्हाला जर का ऑफलाईन वाला परत जाऊन लेक्चर बघायची गरज लागत असेल हे ऑनलाईन वाल्यांचं सुख लय भारी आहे. मग समजून घ्या. बघा 5 मुली असताना दिवस किती लागतात 500 चॉकलेट संपवायला? 50. मी मुलींची संख्या दुप्पट केली. किती केली? मुलींची संख्या दुप्पट 10. 50 दिवस लागत होते. किती दिवस लागा लागले? परत मी मुलींची संख्या दुप्पट केली.
5. म्हणजे बघा काय व्हायला लागले, मी ज्या ठिकाणी मुलींची संख्या वाढवतोय दिवसांची संख्या काय व्हायला लागली, कमी व्हायला लागली. याचाच अर्थ काय, एक मूल्य वाढलं आणि दुसरं मूल्य कमी होत असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, व्यस्त प्रमाण. दोनच कन्सेप्ट आहेत, समप्रमाण व्यस्त प्रमाण, समप्रमाण व्यस्त प्रमाण. आणि आपल्याला सगळ्यात गरजेचं आहे समप्रमाण. जे पहिलं सांगितलं ते कुठं कुठं लागणार, भरपूर जागी लागते, भरपूर जागी. आणि ते कसं वापरायचं काय वापरायचं हे पण आजच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. पुढे जाऊन आपल्याला त्याचा संदर्भ लागणार आहे, म्हणून इथं सगळं एक्सप्लेन करणार, भले याला 2 लेक्चर लागू देत. बरोबर. बघा हे समप्रमाण झालं, हे व्यस्त प्रमाण झालं. आपल्याला लिहून घ्यायचं आहे अगोदर. बघा परत, समप्रमाण मध्ये काय म्हटलो आपण, एक्स वाढला तर काय होणार, वाय पण वाढणार. सिंपल. एक वाढला की दुसरी व्हॅल्यू वाढलीच पाहिजे. त्यावेळी कशा स्वरूपात लिहायचं बघ, अशा फॉर्मॅटमध्ये आपल्याला तयार करायला, त्याला मी चौकट म्हणतोय. माझ्या भाषेत काय म्हणतो मी, चौकट तयार करायची आहे. तर या चौकटीमध्ये एका बाजूला ह्या दोन्ही पण किमती, दोन्हीच्या किमती काय म्हणतोय, एक्सच्या किमती लिहिल्या. कोणाच्या किमती लिहिणार, एक्सच्या किमती. आणि इकडे दोन्ही पण बाजूला काय लिहिणार, वायच्या किमती. परत एकदा म्हणतो, ह्या चौकटीमध्ये ही पहिली कंडिशन आहे, ही दुसरी कंडिशन आहे. म्हणजे तुम्हाला काय करणार, एक कंडिशन देणार, एका कंडिशन मध्ये एक्स ची किंमत अमुक आहे, वाय ची किंमत अमुक आहे, तर दुसऱ्या कंडिशन मध्ये एक्स अमुक असेल तर वाय किती असणार. बरोबर आहे. ह्या 4 व्हॅल्यू आहेत, 1 2 3 4. 4 व्हॅल्यू पैकी तुम्हाला 3 व्हॅल्यू देणार, 1 व्हॅल्यू विचारणार. बरोबर. काय म्हणतोय बघा, आता तुम्हाला सांगतो ह्याचा वापर कुठं करतोय आपण. जर जर एकानं 100 रुपयाच्या वस्तूवरती 12% सूट दिली तर रक्कम किती होणार, 88. बरोबर आहे. म्हणजे आपण सांगितलं एका वस्तूवरती 12% सूट देतोय, एक विक्रेता एका वस्तूवरती किती सूट देतोय, 12% सूट देतोय, तर तो 12,000 ची वस्तू कितीला विकणार. प्रश्न काय आहे, तर तो 12,000 ची वस्तू कितीला विकणार. आता बघा मी काय केलं, एक्स ची व्हॅल्यू म्हणजे काय, ऍक्च्युअल मध्ये त्या शर्टची किंमत जी असणार आहे ती म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आली. बरोबर आहे. मग जर का काय म्हणतोय बघा, एक्स ची व्हॅल्यू 100 असेल तर वाय किती असणार, 88 असणार. जर का एक्स ची व्हॅल्यू वाढली आणि किती झाली, 12,000 झाली, तर वाय ची व्हॅल्यू काय होईल. इथं जाऊन हे वापरायचं आपल्याला. तिथपर्यंत मी काय म्हणलो, शेकडेवारीमध्ये तुम्हाला एकही सूत्र मी वापरू देणार नाही, एकही सूत्र. सिंगल नफा तोटा खरेदी विक्री जिथं जिथं जाईल तिथं तुम्हाला हे वापरायचं. आणि हे न सुटणार आहे. 10 गणित 10 पद्धतीने सोडवण्यापेक्षा 10 गणित एका पद्धतीने सोडवून बघा, आपलं आकलन वाढतंय. आणि ह्याच्या बाहेर काय नाही. शेकडेवारी म्हणजेच हे आहे. मी पहिल्या लेक्चरला पण तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं, शेकडेवारी म्हणजेच काय आहे, समप्रमाणचंच उदाहरण आहे. परत तुमचं व्याज, सरळ व्याज कशाचं उदाहरण आहे, समप्रमाणचंच उदाहरण आहे. प्रत्येक महिन्याला जर प्रत्येक वर्षाला 100 रुपयावरती 8 रुपये मिळत आहेत, 100 रुपयावरती 8 रुपये मिळत आहेत, तर काय 100 रुपयावरती 8 मिळणार, 200 वरती किती मिळणार, 300 वरती 24. हे काय झालं, एक व्हॅल्यू वाढली दुसरी पण काय वाढल्या, काय आहे, एवढं समजून घ्यायचं. समजते का बघ, हे पुढे जाऊन वापरायचं आहे. म्हणून मी एवढा जोर द्यायला लागलो याच्यावरती, त्या टॉपिकवरती एवढा जोर. टॉपिकवरती सरळ प्रश्न भलेही कमी मिळतील, काय म्हणते बघ, टॉपिकवरती भलेही सरळ प्रश्न कमी मिळतील, पण ह्या पद्धतीचा वापर आपण पुढे जाऊन करणार आहे म्हणून इथे जास्त घ्यालोय. बरोबर. बघा किमती लिहिणार, बरोबर आहे. आणि ह्या किमती लिहिल्या तर बघा ह्या फक्त किमती कशा लिहिल्या ते सांगतोय. आता बघा इथं एक्स लिहितो, इथं वाय लिहितो, इथं झेड लिहितो, सॉरी इथं ए लिहितो, इथं बी लिहितो. फक्त आता ह्यात काय समजून घ्यायचं आहे ते सांगतो. या 4 किमती काय आहेत हे थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं. काय शेकडेवारच्या स्वरूपात थोडक्यात तुम्हाला सांगितलं की काय एक्स काय असणार, वाय काय असणार, ए काय असणार, बी काय असणार. बरोबर. आता हे सोडवायचं कसं हे सांगतो. ही गोष्ट आणि गोष्ट लिहून घ्यायच्या वहीत. पुढे गेला आणि जर का हितनं तिथं उडी मारली, अशी उडी मारली, तशी उडी मारली, मला दिसला वहीत. बघा ह्या चौघांच्या मध्ये 1 2 3 4 मध्ये संबंध कसा असतोय बघा. ज्या ठिकाणी अशी पट होते, काय म्हणतोय मी, पट,
किंवा भागाकार, तशीच पट किंवा भागाकार या बाबतीत करायचा. काय म्हणलो बघा, हे जर उदाहरण पण देतोय मी खाली, आधी समजून घ्या. एक्स मध्ये एक्स ची दुप्पट केली समजा, काय म्हणतो, एक्स ची दुप्पट करून वाय मिळते, याची पण काय करणार दुप्पट. एक्स ची निमपट करून मला वाय मिळते, वायची पण काय करणार, याची पण काय करणार. म्हणजे ज्या इथनं मी इथं जाताना जी क्रिया करतोय तीच क्रिया इथनं इथं जाताना करणार. बरोबर. परत इथून मी खाली येताना समजा काय म्हणतोय मी, इथं ही जी पट झाली किंवा काय झाला भागाकार. लक्षात ठेवा, मी बेरीज वजाबाकी म्हणतोय का बघा, मी पट किंवा भागाकार म्हणतोय. म्हणजे कशा बाबतीत बोलतोय, गुणाकार आणि भागाकार. इकडे पण कोण, गुणाकार आणि भागाकारच्या बाबतीत बोलतोय. इथनं इथं जाताना म्हणजे काय, समजा इथं 100 आहे, इथं 500 झालं, खाली इथं 500 किंमत झाली, काय झाली, काय झालं, 12 पट 5 पट झाली ना, इकडं पण तेवढीच पट करणार. सेम इथं पण सेम. इथं म्हणा 1 नंबर सेम 1 सारखं, इथं 2 नंबर म्हणा सेम 2 सारखं. हेच वापरायचं आहे. हे ज्याला समजलं त्याला गणित निम्म समजलं 50%. आता मगाच उदाहरण घेणार आहे, ह्याच्याच खाली घेऊ का पुढल्या पेजला घेऊ, ह्याच्याच खाली घेतो. मगाशी आपण काय म्हणलो, सोपं घ्या, त्यापेक्षा जरा सोपं घ्या म्हणजे समजेल, जरा दोन्ही पण वापरायचं कसं ते समजेल. 100 वरती 20% सूट दिली, किती 20%, म्हणजे किती होणार, किंमत किती होणार 80. तर 12,000 रकमेचं किंवा 1200 रुपये, 12,000 जरा मोठं गणित असू दे, तर 12,000 रकमेचं काय करायचंय, मला किती रुपये होणार ते विचारायचं आहे. बरोबर. आता बघा मी काय करतोय, इथनं इथं जाताना काय केलं बघा, थोडक्यात मी अपूर्णांकाच्या स्वरूपात सांगितलं. किंवा सोपं घ्या, अपूर्णांक आधी सोपंच घ्या, पूर्ण घ्या, 50 घ्या, समजू द्या ते काय, त्याच्यानंतर अपूर्णांक पण सांगता येईल. बघ 100चं काय झालं 50, म्हणजे काय केलं, याचं पण काय करणार, म्हणजे किती होणार झालं. म्हणजे तुम्ही काय केलं, इथं पण तेच वापरलं. बरोबर. आता दुसऱ्या कंडिशन मध्ये इथे 100 आहे, इथं 50 आहे, आणि तुम्हाला काय करायचं आहे, इथलं काढायचं आहे. पट चुळवून दाखवा लागलोय. बरोबर आहे. इथनं इथं जाताना किती गुणलं, 12 न गुणलं का 120 न गुणलं, 120 न गुणलं. बघा हे 0 0 घालवा, किती गुणलं, इकडं पण किती न गुणणार, 120 न गुणा, 0 0 2 0, 12 पंचे, ही उत्तर दोन्ही पण कधीही बदलत नाही. पण तुमच्या सूत्रामध्ये किमती टाकायला ते किचकट करण्यापेक्षा इथं हे पट लगेच जुळत्या, आणि ही पट तुमची 70 ते 80% वेळा जुळत्या. काय म्हणलो, ही पट किती वेळा जुळत्या, गणिताच्या मध्ये 70 ते 80 वेळा जुळत्या. किंवा पट नाही जुळली तर अपूर्णांकाच्या स्वरूपात, भागाच्या स्वरूपात पण तुमचं पटकन जुळते. ते पण सांगतो कसं आहे. आधी बघा, अजून बघा, हे झालं, त्याच्यापेक्षा अनेक गणित घ्या, पुढच्या पेजवर मगाच गणित घेतो. आता भागाच्या स्वरूपात बघा, तर इथं 12,000 होतं, म्हणजे काय बघा, 100चं 5 भाग केलं, एक भाग कितीचा होईल 20चा, असा 80 म्हणजे किती भाग, म्हणजे 100चं किती भाग करणार 4. आता 4 मध्ये 100चं किती भाग करणार 5. 5 भाग किंवा घ्यायचे किती आहेत भाग 4. 120चं किती भाग करणार 5. एक भाग कितीचा होईल 20चा होईल, 24चा होतं, 200 म्हणजे 2400चा होतं. बरोबर आहे. किंवा तोंडी समजण्यासाठी थांबा, हे गणित आणि सोपं करतो. यानं भाग जायला अशी संख्या घेतो, किती घेऊया 5000 घ्या, म्हणजे समजू दे. 100चं किती भाग केलं 5. 5 भागापैकी 4 भाग. 5000चा किती भाग करणार, एक भाग कितीचा होईल 1000चा, असं किती भाग, म्हणजे किती येईल 4000. म्हणजे अशी पट जुळून दाखवली. बरोबर आहे. उभी पट बघा, किती पट केले, इकडे पण किती गुणा 50 गुणा 2 0 8 पंचे, याच्यापेक्षा बाहेर जायला लागत नाही. माझा शब्द आहे तुम्हाला. क्वचित रेअर टू रेअर अवघड गणित टाकलं तर एखाद्या ठिकाणी तुम्हाला वापरायला लागू शकते, नाहीच नाही, पण लीगल हॅक आहे, जमलाच पाहिजे. ओके. आता परत पाठीमागे पेज लिहू, हे पुसू काय असू दे, असू दे, ह्याच्या खाली लिहून घ्या, ह्याच्या पुढे लिहून खाली लिहून बघा. थांबा, अजून सांगायचं, थांबा, अजून समप्रमाण सपाने थांबा. आता ऍक्च्युअल मध्ये समप्रमाण काय आहे ते सांगतो. हे झालं आपल्या गणिताला लागण्यासाठी सगळी माहिती. बरोबर आहे. ऍक्च्युअल मध्ये समप्रमाण म्हणजे काय बघा, हा मी आहे,
आणि हे आमचं बारका आहे, हा मी आहे, आमचा अमोल आहे. अमोल माझा लडका भाऊ आहे. हा अमोल आहे. पलीकडल्या घरात कोण घेऊया? मोठा माणूस आहे तो, मोठा भाऊ आहे. हा कोणतरी घ्या की. काका? अरे काका कोण? हे सेपरेट घर आहे, हे सेपरेट घर आहे. काका कुठं घालतोस मध्ये? हा काय नाव? सुरेंद्र. सुरेश घेऊया. हा इथं सुरेश आहे आणि इथं सुरेशचा छोटा भाऊ आहे वासू. बर, ऍक्च्युअल मध्ये समप्रमाण म्हणजे काय ते सांगतो. थोडस गमतीशीर पद्धतीने सांगितले की आपल्या लक्षात चांगलं राहते. बर, आता मी हलका मुलगा शिक्षक आहे, माझा पगार 10,000 रुपये. धरा धरा. त्याच्यापेक्षा जास्तही असू शकतो, त्याच्यापेक्षा कमीही असू जास्त आहे. ऑफिशियल गोष्टी बोलायच्या नाही, रेकॉर्ड होते. बघ, माझा पगार किती आहे? 10,000. आता माझा लडका भाऊ काय करतोय? उधळपट्टी करतोय. काय काम बिम नाही, दा कमवतोय, पैसे मी घेतोय, असं त्याचं म्हणणं आहे. जो बा लागल तो आम्ही गरज बघतो. तो काय म्हणतोय की 10 आपल्या पगाराचं काय करतोय? 5 भाग करतोय, बरोबर आहे, आणि त्यातला 1 भाग मला देतोय. दादा काय करतोय? 5 भागापैकी 1 भाग मला देतोय. म्हणजे 10,000चा मी किती भाग करणार? 5 भाग. आणि काय करणार? 1 भाग त्याला करणार, म्हणजे त्याला किती जातील? झालं. आता सुरेश आणि वासू हे आमच्या पलीकडे राहतात, पलीकडे घरात लगेच राहतात. आमचं हे बॉन्डिंग बघून त्यांच्या दोघांच्या आत्मीयता निर्माण झाली. ही रोज भांडणारी दोघ जण. आणि काय म्हणले? पलीकडल्या घरात दोघं भाऊ भाऊ कशी राहतायत बघ. हे कोण सांगतोय बघा? हे वासू सांगतोय सुरेशला. का सांगतोय? पैसे द्यावं म्हणून. काय म्हणतोय? ही दोघं कशी भाऊ राहतायत बघ. तो काय करतोय ते सांगायला. कोण सांगायलाय? वासू सांगायला सुरेशला. काय म्हणतोय? जाऊन जरा बघ, तो आपल्या पगारचं 5 भाग करतोय आणि 1 भाग बारक्या भावाला देतोय. तो काय बी करतोय विचारत नाही. तो मी अभ्यासला खर्च करतो, तू मला दे. असं चाललंय कम्युनिकेशन. पण काय म्हणतोय बघा, वाक्य बघा. जसा विश्वजित अमोलला देतोय तसाच सुरेशने कुणाला दिलं पाहिजे? वासूला दिलं पाहिजे. दिस इज कॉल्ड समप्रमाण. म्हणजे बघा काय म्हणतो बघा, ज्या प्रमाणात हा याला देतोय, कोण कोणाला देतोय? विश्वजित कोणाला देतोय? अमोलला देतोय. त्याच प्रमाणात तू मला दे. सुरेश, भलेही सुरेशचा पगार किती असला मग? 2,000 20,000 आहे. 20,000 आहे. मग ह्याला किती गेलं पाहिजे? बरोबर आहे, गेलं पाहिजे. आता तुम्ही तोंडी सांगितलं, बरोबर आहे. समजा याचा पगार किती आहे? इथं याचा पगार आहे 35,000. तर ह्याचा किती असणार? 7,000. लक्षात आलं? किती येणार? 7,000. आता हे समजलं. आता हेच मी गणिताच्या स्वरूपात सांगतो. 10,000 आणि 2,000 हे समप्रमाणात आहेत, तर त्याच समप्रमाणात 35,000 सोबत कोणी? 7,000. फक्त काय सांगितले जाते. आता ह्याचा अर्थ बघा परत. हे समप्रमाण म्हणजे काय हे सांगितलं आपण उदाहरणाच्या स्वरूपात. हे म्हणजे ऍक्च्युअल मध्ये गुणोत्तर आहे. काय आहे? गुणोत्तर आहे. ह्या दोघांचं गुणोत्तर घ्या. 5:1 येते. किती? 5:1. इथं कितीही सुरेशचा पगार असू दे, किती पगार आहे इथं? 35,000. तेवढंच कोणाचं असणार? इथं बघा 5:1. पहिला पगार घ्या. किती होता? 20,000. 20,000 मध्ये किती होता? त्याला किती देतो आपण? 4,000. 5:1. त्यावरून तुम्हाला काय लक्षात आलं? समप्रमाण मध्ये काय समान असतं? काय समान असतं? काय समान असतं? भाग म्हणा किंवा गुणोत्तर. काय समान असतं? गुणोत्तर. आता हे एक्सपोर्ट होईल 2 मिनिट थांबा. हँग झालं ते. त्यामुळं एकच गोष्ट शिकायची होती. एकच वाक्य शिकायसाठी मी एवढं सगळं सांगितलं. काय? समप्रमाणामध्ये गुणोत्तर समान असतं. काय समान असतं? गुणोत्तर समान असतं. ओके. आणि सोडवायची पद्धत बघा. इथं 5:1, इथं 5:1, इथं 5:1. हे झालं काय तुमचं? समप्रमाण. बरोबर आहे. जरासं मोठं करतो म्हणजे तुम्हाला समजू दे.
आता नेक्स्ट साईडला कोण लिहिणार आपण? व्यस्त प्रमाण. बरोबर आहे. आता व्यस्त प्रमाण, व्यस्त प्रमाण मध्ये काय येणार बघा, एक्स वाढला की वाय काय येईल? कमी होणार, किंवा एक्स कमी झाला तर वाय काय होणार? ह्याला म्हणायचं काय? व्यस्त प्रमाण. बरोबर. आता मगाच एक्झाम्पल घेतो कोणतं? व्यस्त प्रमाणचं. 5 मुले असताना किती दिवस लागत होते? 50. बरोबर काय? आठवा ते पाठीमागची स्लाइड. 5 मुले असताना किती? 50. 10 मुले असताना 50 मुले असताना कुठे गेला? 5 मुले असताना 50. 10 मुले असताना परत 50 मुले असताना 5. काय गोष्ट ऑब्झर्व करतोय बघा. यांचा गुणाकार बघा किती येईल? यांचा गुणाकार, यांचा गुणाकार किती? म्हणजे काय दिसायला लागले? मगाशी तुम्हाला काय समान दिसलं? गुणोत्तर. आता काय समान दिसायला लागलंय? गुणाकार. काय समान दिसतोय? गुणाकार. म्हणजे पहिल्या समप्रमाणमध्ये एक्स आणि वाय चा काय समान असणार आहे? गुणोत्तर समान असणार आहे. आणि व्यस्त प्रमाणमध्ये काय समान असणार आहे? काय समान असणार? गुणाकार. बरोबर. हे एवढं लिहून घ्या, एवढं. ह्याच्या खाली आपण एक एक वाक्य लिहून घ्या फॉर्मॅटमध्ये, एवढं लक्षात राहील. फक्त हे व्यवस्थित लिहून घ्या. झालं का लिहून? आवरा आवरा आवरा. चला, हे लिहून झालं असेल. ह्याच्या खाली आता स्टँडर्ड भाषेमध्ये लिहून घ्या. समप्रमाण म्हणजे काय? व्यस्त प्रमाण म्हणजे काय? आपण वरती बाणामध्ये सांगितले. एक्स वाढल्यास वाय वाढतो, त्यामुळे हॅशटॅग करून लिहायचं, समप्रमाणामध्ये काय समान असणार? गुणोत्तर समान असणार. म्हणजेच कोणता फॉर्मॅट? चौकटीचा. किंवा असं लिहा वाटल्यास हॅशटॅग चौकट पॅटर्न. लोकांचा असतात वस्ताद पॅटर्न, अमुक पॅटर्न, तमुक पॅटर्न. आपला चौकट पॅटर्न आहे. चला, आता इकडल्या बाजूला काय लिहिणार बघा. एक्स वाढल्यास काय होणार? वाय कमी, किंवा वाय वाढल्यास एक्स कमी. म्हणजेच हॅशटॅग करून काय लिहिणार? व्यस्त प्रमाणामध्ये व्यस्त प्रमाणामध्ये काय समान असणार? गुणाकार नेहमी समान असतो. अजून खाल्ल्यायचं आपल्याला, अजून पुढे सरकून खाल्ल्यायचं आपल्याला. झालं? आवरा लवकर. माझं लिहून होते, तुमचं लिहून येत नाही. मला एवढं एवढं मोठं मोठं अक्षर काढलं लागते, तुम्हाला चूट 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 तेवढंच काढायचं. तुमच्यासाठी आज मी कविता एक म्हणणार आहे. खूप छान आहे भाषण.
अरे मला भाषणाची एवढी आवड आहे. मी पहिली दुसरी बसनं ते झेंडावंदनला 26 जानेवारीला ह्याला मी प्रत्येक एक सोडायलाच नाही. प्रत्येक वर्षी आहे बघ गावात मी माईक घेऊन पुढं. असा माईक घेऊन आहे पुढं. कुठं मला त्या ह्याच्या उभा केलाय, डिस्कोवरती उभा केलाय, फोटो सगळं ठेवले मी जपून. आवडले पण प्लॅटफॉर्म तसा पाहिजे. मग काय ऐकणार नाही, सोडून द्या, काय करायचं. आमदे हा 100% 26 जानेवारीला आपण भाषण ठेवू. नाही मी नाही ना 26 जानेवारी. झालं खाल्ल्या चल. झालं, खूप वेळ झाला. तुम्ही आता बोला लागला म्हणजे झालं. आता इथं इथं काय लिहायचं आहे, कोणते कोणते टॉपिक ह्यात येणार आहेत ते आपल्या डोक्यात पाहिजे. हे बाबा ह्यातलंच येणार आहे. पहिला सर्वात महत्वाचा शेकडेवारी. जिथं जिथं शेकडेवारी तिथं तिथं काय वापरणार. परत सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, अंतर्वेग, झालं. अजून कोणता आठवलेला सांगा थोडा. इकडं एकच लिहा. इकडं पण लिहा काळकाम, इकडे पण लिहा काळकाम. आता दोन्हीकडे काय लिहिलं असेल. दोन्हीकडून काय लिहिले. काही गणित असे आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला व्यस्त प्रमाण वापरायचं आहे, आणि काही गणित त्यातले असे आहेत ज्याच्यामध्ये काय वापरायचं आहे, समप्रमाण वापरायचं आहे. अंतर बरोबर वेग गुणिले झालं. एवढंच मागणी लागते ह्याच्यात. एवढं एक पाठ झालं, संपलं टॉपिक. लक्षात समजे. चला जायचं पुढं. एक्झाम्पल घ्यायची. घ्या. जर जर 5 आणि 35 हे सम प्रमाणात असतील तर नऊ कोणाशी काय देणार. 5 35 9 किती कितीने गुणले. पहिली 2-3 एक्झाम्पल अशी व्यवस्थित लिहा. किती येणार. 7 9 63 बरोबर आहे. आता खाली घ्या. एक्स आणि वाय जर समप्रमाणात असतील, एक्स आणि वाय जर समप्रमाणात असतील, एक्स बरोबर 20 असताना वाय किती असणार 14. तर एक्स बरोबर 30 असल्यानंतर वाय किती असणार. हे असं विचारतात, असंच क्वेश्चन विचारतात समप्रमाण विस्तप्रमाण.
बघा लिहायचं कसं, 20ला 14 तर 30ला किती, काय केलं डोळ्यातलं किती दिसलं पाहिजे, 20चं निम्म करून काय केले मिळवले, 20चं निम्म 10 करून मिळवले, किती काय करणार 14चं निम्म 7 काय करणार किती येईल, म्हणजे हे निम्म करून मिळवते म्हणजेच काय केलं 20ला 1.5 न गुणलं 14ला 1.5 न गुणलं, किंवा हे पण नाही का आलं 30 आता हे परत समजा पट जुळतच नाही कोणीकडे तर काय करणार, कोण राहील इथला आकडा पाहिजे, ह्याच्या समोरचा कोण आहे 20, ह्याला छेदात घेणार आणि ही दोघ जण अंशात राहणार, म्हणजे किती 30 गुणिले 14 भागिले किती करणार 20, म्हणजेच 0 गेलं 0 गेलं, बे के बे 7 दोन्ही 14 7 त्रिक, म्हणजे ज्यावेळी आपण ए बी सी डी असं म्हणतोय, ज्याला कोणाला किंमत विचारल्या कोणताही असू दे, हा असू दे हा असू दे हा असू दे हा असू दे, समजा सी ची किंमत विचारल्या तर इथं किंमत नसणार आहे, ह्याच्या समोरचा कोण आहे बी, ह्याला कोणाला घेणार छेदात आणि ह्या दोघांना कुठे घेणार अंशात, कुठलीही असू दे 3 किमतीपैकी एक किंमत काय असणार छेदात येणार, उरल्या 2 किमती अंशात येणार. दुसरं घ्या एक्स 28 असताना वाय घ्या 42, तर एक्स 12 असताना वाय किती येईल, किती ना 18, दीडपट आहे बघा, 28 ची दीडपट 42, ह्याची दीडपट इथं किती येणार 18, किंवा नाही समजलं 28 आहे 42 आहे इथे किती येणार 12, इथे क्वेश्चन मार्क, कोण छेदात जाणार 28, अंशात कोण राहील 12, बरोबर आहे, किती मार्क जातोय 7 ना 6 7 42 7 चोक 28 4 1 4 4 त्रिकम 12 साइन त्रिक 18 21 म्हणते, हे नेमकं काय पिणे ते बघायला पाहिजे ना जरा, व्यायाम व्यायाम झाल्यानंतर काय दूधच्या जागी भांग बिंग पिते काय काय, हा चला पुढं समप्रमाणचीच आपण एक्झाम्पल घ्यायला लावलो, 0.25 ला एक्स बरोबर 0.25 असताना वाय बरोबर घ्या 250, एक्स बरोबर 0.15 तर वाय किती येईल, दीडशे, अरे काय 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 बघायला एवढं, 0.25 किती वाढलंय 250, तर 0.15 काय व्हायला लागले बघा तरी इथं, एवढा काय करायची गरज आहे 150, परत घ्या एक्स बरोबर 2/3 तर वाय बरोबर होतोय 3/2, जर एक्स बरोबर 6 किती दिले, एक्स बरोबर घ्या 7/8 तर वाय बरोबर किती, व्यवस्थित सोडायचं, दोनशे तीनचं किती होतंय 3/2, तर 7/8चं किती होईल, इथं काय पटबीट मिळणार आहे का अशा अपूर्णांकात, काय करणार ह्या दोघांचा गुणाकार करणार, भागणार कशानं, बरोबर आहे, मग घ्या 3/2 गुणिले किती 7/8 भागणार कशानं 2/3, बघा ह्यांचा गुणाकार करा 21/16 भागिले 2/3 भागिले म्हणजेच काय उलटून गुणिले 3/2 भाग जातो का कुठं नाही जात, 21 त्रिक 63 16 दोन्ही आन्सर. कुणी असं केलं का रे
2/3 आहे तर 3/2 झाले, 7/8 आहे, 8/7 करूया. हे झाला गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त इथे घ्यायचा नाही. गुणाकार व्यस्त करणं म्हणजे काय करणं, एखाद्या स्पेसिफिक अमाऊंटनं गुणणं, मग त्यानं खाली गुणायला लागते. कळलं नाही? भाग जातो कशानं? कशानं जात नाही? किती जातोय? किती जातोय सांग? हा हा 32 21 30 भाग गेला असता इथंच काय असतं ना, भाग जातोय ते. बघ 2 गेला असता किंवा 3 गेला असता, भाग जात नाही. म्हणजे याचं फॅक्टर किती पडणार बघ, 3 गुणिले 3 गुणिले 7. खालच्याच फॅक्टर किती पडतात, सगळं 2 2 2 2 2. त्यामुळे कॉमन फॅक्टर येत नाही, त्याच्यामुळे काही कॅन्सल होणार नाही. समजलं? अजून एक देऊ? (7/12) घ्या. y बरोबर 5/3. जर x बरोबर 8/15 असेल तर y बरोबर किती असणार? व्यवस्थित काढा. झालेलं आहे का नाही तुमचं? (32) बरोबर. काय करणार बघा आता, डायरेक्ट लिहूया. 8/15 गुणिले 5/3 भागिले किती येणार? 7/12. परत भाग कोणाला जातो का? 5 1 5 5 3 15 म्हणजे किती येईल? 8/9 गुणिले 12/7. परत 3 भाग जातोय. 3 3 9 3 चौक 12 8 चौक 32 छेद. ओके समजलं? व्यस्त प्रमाणाचं एक्झाम्पल घ्या. जर x आणि y हे व्यस्त प्रमाणात असतील, जर x आणि y हे व्यस्त प्रमाणात असतील, x बरोबर 5 घ्या, y बरोबर 12 घ्या, x बरोबर 15 घ्या, y बरोबर किती येईल? चार. आता हे पण मी असंच लिहितो बघा. 5 ला किती आहे? 12. 15 ला किती काढायचंय? इथनं मग समप्रमाण असेल तर कोण छेदात जात होता? 5. कारण की समप्रमाणामध्ये हे तिरकं रिलेशन आहे, बरोबर. व्यस्त प्रमाणामध्ये सरळ रिलेशन आहे. म्हणजे काय बघा, दोघांचं रिलेशन आहे, यांचं रिलेशन असणार आणि यांचं रिलेशन म्हणजे एकटा कोण आहे? आता एकटा कोण आहे? 15. मग छेदात कोण जाणार? 15. म्हणजे 5 गुणिले 12 भागिले किती येणार? 15. 5 1 5 5 3 3 चौक उत्तर किती येईल? 4. समप्रमाणमध्ये 15 छेदात जाणार, व्यस्त प्रमाणामध्ये सॉरी समप्रमाणामध्ये 5 छेदात जाणार, व्यस्त प्रमाणामध्ये कोण छेदात जाणार? 15. परत घ्या. म्हणजेच काय आपल्याला सांगायचं काय होतं? 12 पंचे 60 हे कायम कॉन्स्टंट राहणार. हे लिहिताना असं लिहितो बघा, 5 गुणिले 12 बरोबर 15 गुणिले x. हे 15 इकडे डायरेक्ट आपण भागिले लिहितोय. काय आता आणि पण ओळखायचं कसं विचारले? एक तर गणितात सांगणार समप्रमाण म्हणजे शाब्दिक गणित दिलं तर आता जसं लिहून दिलं आपण तसं काय म्हणतंय, पहिल्यांदा काय म्हणणार? x आणि y हे कोणत्या प्रमाणात आहे तुम्हाला सांगणार. समप्रमाण आहे का व्यस्त प्रमाण आहे? समजा सांगितलं नाही तर आपल्याला शोधायचं असते, बरोबर आहे. मग शोधतोय कसं? किमती कमी जास्त होत आहेत, उलट्या सुलट्या अशा होत असतील तर काय असणार? असं होत असेल तर, असं होत असेल तर समप्रमाण. दोन्ही पण कमी होत असेल तरी समप्रमाण, दोन्ही वाढत असेल तरी समप्रमाण.
म्हणजे एक जसा करतोय कृती तशीच दुसरी कृती करत असेल समप्रमाण. एक कृती अशी करतोय, एक कृती अशी करतोय व्यस्त प्रमाण. उदाहरण देऊ सोपं. हे फॅमिली शो आहे. चलो हा अजून एक घ्या. एक्स घ्या 0.2 0.02, वाय घ्या 6 0.0006. ओके, इथं 2 असेल तर इथे किती येईल? म्हणजे एक्स बरोबर हे असेल तर वाय हे असणार, एक्स हे असेल तर वाय किती असणार असं विचारलं. जोडी कोणाची कोणाची होणार, छेदात कोण जाणार एवढंच फक्त शोधायचं. छेदात कोण जाणार? 2 जाणार. बरोबर आहे. म्हणजे 0.02 गुणिले 0.0006 लागणार कशानं? 2 न. बे के बे इथं झाला 1 म्हणजे किती उतरेल? 0.01. आता बघा, आता मी परत इथं सांगणार नाही की पॉईंटचा गुणाकार कसा करायचा किंवा पॉईंट असेल तर भागाकार कसा करायचा. ये सब कहा हुआ है 1857च्या 2 दिवस अगोदर आपलं जे लेक्चर झालं त्या दिवशी झाले, त्याच्यामुळे तुम्हाला आठवायला पाहिजे. बरोबर आहे. आता ह्यांचा गुणाकार करा. 6 के 6 पद मोजा. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 हे उत्तर तुमचं यायला पाहिजे. समजतंय? शून्य मोजून लिहा. हा अजून एक घ्या. 0.04 घ्या, 0.25 घ्या, आणि जर का 0.02 असेल तर इकडे किती असणार? किती येईल? आता असं म्हणायचं नाही दुप्पट झालंय निंपट झालंय इकडे निम्मट करूया. मंचबिंचेला समप्रमाण असेल तर निंपट होणार, व्यस्त प्रमाण असेल तर छेदात कोण जाणार? कोण जाणार छेदात? 0.02. अंशात कोण राहणार? 0.04 गुणिले 0.25. दशांश चिन्ह नाही असं समजून भागाकार करा, सॉरी गुणाकार करा, भागाकार करा. म्हणजे 4 गुणिले 25 भागिले 2. बे के बे बे दोन्ही 25 दोन्ही 50. आता वरती किती आहेत? 1 2 3 4. वरती 4 आहेत, खाली किती आहेत? 2 आहेत. किती राहणार शिल्लक? एक्स्ट्रा किती आहेत? 2. म्हणजे अंशात जर का 2 दशांश चिन्ह जास्त असतील तर 2 दशांश पद काय करणार? काय करणार? देणार. देणार म्हणजे दशांश चिन्ह जिथं आहे तिथून डाव्या बाजूला सरकणार. आता इथं आहे 2 पद इथं घेणार म्हणजे किती येईल? 0.50 किंवा 0.5. घेऊया अनेक अपूर्णांक घेऊ. घ्या एक्स बरोबर घ्या 8/11, वाय घ्या 132/13. तर एक्स बरोबर जर का 96/169 असेल तर वाय बरोबर किती? किती येणार? किती? 13/8 नाही, नुसतं 13. बघा छेदात कोण जाणार? 96/100 लिहा त्याला. 96/169. अंशात कोण राहणार? 8/11 गुणिले 132/13. सगळं तसंच ठेवा. 8/11 गुणिले 132/13 गुणिले ह्याला उलट करा 169/96. बरोबर. बघा
8 एके 8, 12 एट्टी 96, 12 एके 12, 12 गुणले 11, याला भाग जातोय 11, 11ला 11 गेलं, 13 एके 13, 13चा वर्ग आहे म्हणजे येईल 13/1 म्हणजेच किती? समजलं? काय अवघड? शंका? सोपं आहे, काय अवघड नाही. कविता आहे तुमच्यासाठी, छान आहे, छान आहे, ऐकून घ्या. ते झालं की लेक्चर पण थांबवायचे. ऍक्च्युअल मध्ये कविता वेगळी आहे, ऍक्च्युअल मध्ये कविता वेगळी आहे, आपण तिला कन्वर्ट करून वेगळी केली आहे. मी मास्तर कुठला आहे? माझ्या दृष्टिकोनातून मी कविता कशी वाचणार असं सांगितलं. मग सिंपल सिंपल आहे, अर्थ सांगत जातो, तुम्हाला अर्थ समजते जाणे, पण माझ्या भाषेत सांगतो. मुळात गणित या शब्दासाठी, गणित या शब्द जिथं घातलाय मी तिथं आयुष्य हा शब्द आहे, बरोबर आहे, पण मी तिथं गणित घातलाय अर्थ बदलायसाठी. बघ काय सांगितले, संधी मिळेल तुलाही लगेच हिरमुसू नकोस. संधी मिळेल, झालं ना? संधी मिळेल तुलाही लगेच हिरमुसू नकोस. गणित खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. फक्त तू खचू नकोस. कवितेचं नावच काय आहे? फक्त तू खचू नकोस. संधी मिळेल तुलाही लगेच हिरमुसू नकोस. गणित खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. प्रेम तुझ्यावरती करणारे खूप सारे विषय आहेत. प्रेम तुझ्यावरती म्हणजे तुमच्यावरती खूप सारे विषय प्रेम करतात, तुम्ही पण त्याच्यावरती प्रेम करता, पण गणित थोडं माझं सरासं पाठीमागं असतंय, जरासा मन वळत नाही तिकडं, त्याच्यासाठी काय. प्रेम तुझ्यावरती करणारे खूप सारे विषय आहेत, तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे अशाच आपल्यांसाठी, आपल्यांसाठी म्हणजे काय, ह्या सब्जेक्टसाठी, अरे अशाच आपल्यांसाठी तू एकदा हसून पहा. गणित खूप सुंदर आहे, फक्त तू. आता परत आपण छान आहे, सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल. सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल. अवघड गणिताशी भिडवून छाती. सोपे सोपे गणिताशी सगळीच भेटतात ना, बरोबर नाही? सोपं सोपं दोन. अवघड गणिताशी भिडवून छाती, 2 हात करत चल. विजय तुझाच असेल मित्रा, तेव्हा मागे वळून बघू नकोस. गणित खूप सुंदर आहे, फक्त तू. गणित सोपं आहे, खरंच गणित सोपं आहे. फक्त काय इथनं मग आपल्याला काय केलंय, आपल्याला दाखवताना गणित अवघड दाखवलं गेले. म्हणजे गणिताची अशी बाजू तुम्हाला दाखवली गेली आहे की नाही, हे नाही भयानक आहे. ती बाजू सोपी करायसाठी मी प्रयत्न करतोय म्हणतो. प्रयत्न कुठपर्यंत सक्सेसफुल होईल. ओके.